होणार होणार म्हणून 5 महिने झाले तरी सुद्धा राज्याला प्रतीक्षा असलेली शिवसेना मनसे पक्षाची युती अजूनही झालेली नाहीये. मराठी भाषेच्या मुद्द्यावर तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मागील 5 महिन्यात तब्बल 13 वेळा भेटले, पण राजकीय युती मात्र अजूनही होऊ शकली नाही. काल न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. पण ठाकरे बंधू अजूनही भेटीगाठी घेत आहेत, त्यामुळे त्यांचे शिवसैनिक आणि मनसैनिक जरा कन्फ्युजच आहेत. आणि नेमकं युतीचं घोडं कुठे अडलंय हे देखील समजत नाहीये. त्यामुळे खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? की फक्त कुटुंबाच्या भेटीगाठी पुरतं हे सगळं मर्यादित राहणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. चला तर याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत तब्बल 2 तास चर्चा केली. त्याचा तपशील बाहेर आला नसला तरी देखील जागा वाटपाबाबत ही भेट असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आतापर्यंत 13 वेळा भेटीगाठी झाल्यात, पण युतीचं घोडं कुठे अडलंय हे कळायला मात्र काहीच मार्ग नाहीये. उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी थेट गोड बातमी देतो असं सांगितल्यामुळे जागा वाटप जाहीर करताच युतीची घोषणा होऊ शकते किंवा चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे असं दाखवत विरोधकांना गाफील ठेवण्याच्या रणनीतीचा देखील हा भाग असू शकतो असं म्हटलं गेलं. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. पण स्वतः उद्धव ठाकरे हे भेट घेत असल्यामुळे चर्चा सकारात्मक पातळीवर असल्याचं बोललं जात आहे. पण शिवसेना किंवा मनसे पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी देखील राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू राज्यात 6 ते 7 ठिकाणी महापालिका निवडणुका युतीत लढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, वसई, नाशिक, पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे युतीत लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधानंतरही ठाकरे बंधू भेटीगाठी घेत असल्यामुळे महाविकास आघाडीचाही त्याग करण्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतलीये. कारण दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं हे दोघांचीही आता गरज बनली आहे. कारण बदललेल्या राजकीय स्थितीमुळे ती गरज निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील आपली सत्ता टिकवणं हे ठाकरे गटाचं प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा मनसे जास्त महत्वाचे आहे. तर नाशिक नंतर सत्तेसाठी इच्छुक असलेल्या मनसेला देखील युती करणं क्रमप्राप्त आहे. त्यात दोन्ही ठाकरे जागा वाटपांबाबत चर्चा करतायत. 2017च्या महापालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचे सूत्र निश्चित व्हावं असं उभाटा पक्षाचं म्हणणं आहे. तर 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यासह मुंबईतही शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याने जागा वाटपात हा मुद्दा प्रामुख्याने विचारात घ्यावा. वाटप नव्या पद्धतीनुसार व्हावं असं मनसेचं म्हणणं असल्याचं समजतंय. यासोबतच मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी राज ठाकरेंची मनसे आग्रही असल्याचं देखील बोललं जातंय. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांची ही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण 70 ते 80 जागांसाठी मनसे आग्रही आहे. दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे गटांमध्ये रस्सीखेच देखील सुरू असल्याचं बोललं जाते. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांपेक्षा दोन्ही ठाकरे एकमेकांची भेट घेत असल्यामागे मोठं कारण आहे. कारण 2012 आणि 2017 साली राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केला होता, पण दोन्ही गटातील नेत्यांच्या पुढे ती चर्चा गेलीच नाही. त्यामुळे संवादाचा अभाव हे एक मोठं कारण होतं. ती चूक टाळण्यासाठी थेट भेट घेतली जाते आता. मुंबई आणि शिवसेना ही समीकरण मागील 30 वर्षांपासून सलग चालत आलेले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याशिवाय मुंबईत सत्ता हे समीकरण थोडंसं अवघड आहे. अनेक सर्वेक्षणात भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार असं सांगितलं जातं. पण सर्वेत व्यक्त न होणारा कडवट शिवसैनिक अनेकदा मतदानातून व्यक्त झालाय. त्यात अलीकडे सर्वेची विश्वासार्हता देखील संशोधनाचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वेपेक्षा तुम्हा सर्वांवर माझा विश्वास आहे असं शिवसैनिकांना उद्देशून केलेलं विधान याचंच एक उदाहरण आहे. शिवसेनेचे संघटन आणि राज ठाकरे यांच्या सभा यांचा मेळ जमला तर भाजपसाठी मुंबई जिंकणं हे स्वप्नच ठरण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणूनच राष्ट्रवादी पवार गट सुद्धा काँग्रेसची साथ सोडून ठाकरे यांच्यासोबत येण्यासाठी उत्सुक आहे. तर काँग्रेस अजूनही जुन्या सवयीमुळे मनसे नको यासाठी आग्रही आहे. स्थानिक समीकरणं लक्षात न घेतल्यामुळे अनेक ठिकाणी पराभव होऊ नये काँग्रेस सुधारण्यास तयार नाहीये, हे मोठं दुर्दैव. सामनाच्या अग्रलेखात सुद्धा याचाच अशा प्रकारे उल्लेख करण्यात आला होता. सध्याची समीकरणं पाहिली तर मुंबईत ठाकरे प्रभावी असल्याचं दिसतं. मुंबईत लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 4 जागा लढवल्या होत्या, त्यातील 3 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे शिंदे गटाला फक्त 1 जागा जिंकता आली होती.
ती जागा देखील फक्त 48 मतांनी जिंकली होती. त्यामुळे मुंबईत ठाकरे यांची ताकद काय आहे हे नेहमीच दिसून आलंय. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले होते. पण त्यातील 10 आमदार मुंबईतील होते. भाजपनं 15 जागा जिंकल्या होत्या, तर ठाकरे यांनी 10 जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर होते. तर शिंदे गट हा 6 जागा जिंकण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर काँग्रेस 3, अजित पवार गट 1 आणि समाजवादी पक्ष 1 जागा जिंकण्यात यशस्वी झाले होते. मनसे एकही जागा जिंकू शकला नव्हता. पण मुंबईत पालिकेचे 227 प्रभाग आहेत. त्यापैकी 67 प्रभागांमध्ये म्हणजेच 1/3 प्रभागामध्ये मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली मतं विजयी उमेदवाराच्या मताधिक्यांपेक्षा अधिक आहेत. या 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, तर 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिले. मनसेसोबत युती केल्यास शिवसेना उभाटाची स्थिती 39 जागांवर अधिक मजबूत होईल, तर महायुती आघाडीवर असलेल्या 28 जागांवरही गणित बदलू शकतं. त्यामुळे बहुमत मिळवण्यात ठाकरे यशस्वी ठरू शकतात. त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाची ताकद कायम आहे. त्यात जर मनसेची साथ मिळाली तर त्यांना रोखणं महायुतीची जिकरीचं ठरणार आहे. दुसरीकडे मुंबईत सत्ता न मिळाल्यास भाजपसाठी शिंदे गट हा ओझं ठरू शकतो. त्यामुळे ठाकरे व मनसे यांची युती होऊ नये यासाठी शिंदे गट मनोमन आशा बाळगून आहे. एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईत आजही ताकद आहे असं म्हणावं लागेल. त्यात त्यांना राज ठाकरेंची साथ मिळाली तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंना मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील. या युतीचा दोन्ही सेनांना फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगतात. तसेच या माध्यमातून ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकारणात आजही पूर्वी इतकाच प्रभावशाली आहे हे अधोरेखित होईल. दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ देणाऱ्या शिंदेच्या अडचणी देखील यामुळे नक्कीच वाढणार आहे. तर भाजपला देखील जोराचे प्रयत्न यासाठी करावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीकडून युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवले तर नवल वाटायला नको अशी स्थिती सुद्धा आहे. पण खरंच ठाकरे मनसे युती होणार का, की फक्त कुटुंबापुरती ती मर्यादित राहणार? महायुतीला रोखण्यात ठाकरे ब्रँड यशस्वी होणार का? मुंबईत भाजपचा महापौर यंदा तरी होणार, की ते स्वप्नच राहणार? शिंदे गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.